देश विदेशातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्र भुरळ घालत असला तरी धोकादायक ठरत आहे। पुणे येथून काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तनिष्क मल्होत्रा वय वर्ष 20 या पर्यटकाचा मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली। मुंबई पुण्यापासून एक दिवसीय पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यातील तनिष्क मल्होत्रा यांच्यासहित त्याचे मित्र मार्क मिल्टन वय वर्ष 20, वरुण तिवारी वय वर्ष 20, पुण्य पाटील वय वर्ष 20 हे चौघे जण मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी आले होते। तनिष्क मल्होत्रा यांच्यासहित त्याचे मित्र मार्क मिल्टन वय वर्ष 20, वरुण तिवारी, पुण्य पाटील हे पुणे येथे पदवीधरच्या शेवटच्या वर्षात शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। समुद्र स्नान करण्यासाठी तनिष्क मल्होत्रा आणि त्याचे मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी, पुण्य पाटील हे चौघे जण काशीद समुद्रात गेले। तनिष्क मल्होत्रा हा मित्रासोबत खोल पाण्यात समुद्र स्नानासाठी गेला। त्याला पाण्याची खोली जास्त असल्या कारणाने त्याला पाण्याच्या बाहेर येता आले नाही। तो लाटाच्या सहाय्यानेच कुठेतरी वाहत जाऊन पाण्यात दिसेनासा झाला। त्याला शोधण्याचा पोलीस व लाईफगार्ड यांनी खूप प्रयत्न केला। त्याचा शोध अद्याप चालू आहे। त्याच्यासोबत असलेले त्याचे 3 मित्र मार्क मिल्टन, वरुण तिवारी, पुण्य पाटील यांना वाचवण्यात यश आले। तनिष्क मल्होत्रा याच्या शोध कार्यासाठी काशीद येथील लाईफगार्ड तसेच स्थानिक नागरिक यांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे। तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील सागर पाठक यांच्याशी संपर्क करून त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे रोहा येथील रेस्क्यू टीमचे सागर दहिमकर यांना कळवण्यात आले असून त्यांची टीम आल्यानंतर पुढील शोध कार्य करीत आहे। सध्या पावसाळी हंगाम असल्याने हा किनारा बंद ठेवण्यात आलाय, परंतु काही उत्साही पर्यटक कोणालाही न जुमानता थेट समुद्रात उतरत आहेत। त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत। पावसाळी हंगाम असल्याने समुद्रात पोहण्यास जाऊ नये असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी केले। काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी निदान एक स्पीड बोट तैनात करावी अशी मागणी पर्यटकांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।